नमस्कार मंडळी, चला तुमच्यासोबत आज शेअर करते गटारी स्पेशल फ्राईड राईस जो व्हेज आहे, चिकन तंदुरी मसाला आणि एक चिकन वेज क्लिअर सूप. माझ्या मुलाची खूप आवडीची आहे. तर सर्वात आधी आपण बनवणार आहोत चिकन क्लिअर सूप. ह्याच्यासाठी थोडंसं तेल घेतलं आहे कढईत. तेल तापल्यानंतर ॲड करणार आहे चॉपरमध्ये बारीक केलेला लसूण छान असा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे, थोडासा गोल्डन. लसणामुळे ना खूप छान टेस्ट येते. सिंपल सूप आहे हे. जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर नक्की हे सूप ट्राय करा. त्याच्यानंतर त्याच्यात मी काही भाज्या ॲड केल्या, जसं फरसबी, कांद्याची पात आणि शिमला मिरची आणि चिकनचे पीस. छान हे एकत्र परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲड करणार आहे काळी मिरी, थोडीशी तिखटपणा येण्यासाठी, आणि पुन्हा एकदा छान परतून घेणार आहे. आणि वरतून ॲड करणार आहे आता ह्याच्या गरम पाणी. गरम पाणी ॲड केल्यामुळे लवकर शिजतंही आणि चवही खूप छान येते या सूपला. नक्की ट्राय करून बघा. आणि पावसाळ्यात तर ही रेसिपी खूपच टेस्टी बनते, सो नक्की ट्राय करून बघा. हे बघा छान झालं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं. तर नेक्स्ट रेसिपी आहे चिकन तंदुरी मसाला. सॉरी फ्रेंड्स, आधी दाखवलं नाही, पण ह्याच्यातनं मी चिकनचे पीस, हिरवी शिमला मिरची, लाल बेल पेपर आणि कांद्याचे तुकडे, हा मसाला वापरून, किलरचा हा तंदुरी मसाला आहे, तो ॲड करून मॅरिनेट केलेलं आहे. मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आहे, थोडंसं मस्टर्ड ऑइल म्हणजे राईचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल तुम्ही वापरू शकता, आणि 2 चमचे दही वापरून फक्त हा मॅरिनेशन तयार केलं होतं. आता त्याच्यासाठी कढई ठेवली आहे, तेल ठेवलेलं आहे. आता तेल तापल्यानंतर हे जे मॅरिनेशन केलेलं चिकनचे पीस आहेत ते सगळे ह्याच्यात मी टाकून घेणार आहे. तुम्ही हे कढईत पॅनमध्ये किंवा तुमच्याकडे ओव्हन OTG असेल किंवा एअर फ्रायर असेल त्याच्यात ही रेसिपी तुम्ही करू शकता, किंवा ज्या स्किवरच्या स्टिक असतात त्यालाही लावून तुम्ही हे डायरेक्टली पॅनवरती भाजू शकता, किंवा ओव्हन OTGमध्ये सुद्धा तुम्ही याला रोस्ट करू शकता. पण आता मी डायरेक्ट याला कढईमध्ये टाकलेलं आहे. छान आता हे मिक्स करून झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती मऊ पडेपर्यंत चिकन शिजायला देणार आहे. बाजूला सूप रेडी होत आहे. आता हे बघा सूप छान असं रेडी झालेलं आहे. आता आपण हे सर्व करून घेऊया. गरमागरम चिकन क्लिअर सूप. अजिबात हे घट्ट नसतं, पण खूपच टेस्टी आणि हेल्दी सूप आहे. आणि जर खोकला सर्दी असेल आणि पावसाळ्यात तर हे गरमागरम सूप खरंच खूप टेस्टी लागतं. नक्की ट्राय करून बघा. आणि कशी वाटली तुम्हाला ही चिकन क्लिअर सूपची रेसिपी ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो वाटतंय ना खूप छान असं हे गरमागरम चिकन क्लिअर सूप, एकदम यमी आणि डेलिशियस. आता ह्याच्यापुढे आपण पाहणार आहोत फ्राईड राईसची रेसिपी. नेहमी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत, पण चला आता बनवतेच आहे तर ही सुद्धा तुम्ही रेसिपी बघून घ्या. तेल ॲड केलेलं आहे कढईमध्ये. इथे बघ मी फरसबी, कांद्याची पात आणि शिमला मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे. तुम्ही आणखीनही भाज्या ॲड करू शकता, कोबी, गाजर वगैरे, पण मी एवढ्याच घेतलेलं आहे. सो ह्या सगळ्या भाज्या मी तेलात टाकून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर लसूण आणि आलंसुद्धा बारीक चॉप करून फोडणी देऊ शकता, पण मी आता डायरेक्टली सिम्पल बनवत आहे. सो डायरेक्टली भाज्या ज्या आहेत त्या तेलात छान परतून घेतलेल्या आहेत मी. छान परतायच्यात. नंतर यावेळेस ना मी हा स्ट्रीटचा सेजवन फ्राईड राईस मसाला वापरलेला आहे. इतर वेळेस मी चिंग्सचा वापरते, पण म्हटलं हा नेक्स्ट जो दुसरा आहे तो ट्राय करून बघूया. ह्याची टेस्टही खूप छान होती, खूप टेस्टी झाला होता. सो हा मसाला डायरेक्टली मी भाज्यांमध्ये टाकून छान असा परतून घेतला आहे. आणि आता जो शिजवलेला भात आहे तो मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. हे बघा छान असा हा आपला गरमागरम फ्राईड राईस तयार झालेला आहे. वरून ॲड केलेली आहे बारीक चिरलेली कांद्याची पात. खूपच टेस्टी लागतो हा सुद्धा भात. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही कशाप्रकारे बनवता फ्राईड राईस ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो फ्रेंड्स, आता आपला गरमागरम हा जो फ्राईड राईस आहे तो तयार झालेला आहे. तो सर्व करून घेत आहे. हे बघा वरून परत मी ॲड केली आहे कांद्याची पात. आणि आता बघूया आपलं हे चिकन तंदुरी मसालासुद्धा छान असं तयार झालं आहे. किती टेम्पटिंग दिसतं आहे ना. सो तुम्ही गटारी स्पेशल काय बनवलं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. सो फ्रेंड्स, हे बघा छान असा आपला फ्राईड राईस गरमागरम, त्यासोबत तंदुरी चिकन मसाला, ग्रेव्ही टाईप आहे थोडासा घट्ट. कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.